रामकृष्ण हरी मंडळी. तर नवीन एका ब्लॉगमध्ये मी संभाजी कदम पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर तुम्हाला माहीतच आहे की आरवडे ते पंढरपूर पायी दिंडी मी करत होतो आणि आज अखेर पंढरपुरात पोहोचलोय. महाराष्ट्राचं कुलदैवत विठू माऊलीच्या नगरीत मी पोहोचलोय. तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला माहीतच असेल की माझं गाव आरवडे आणि आमच्याच गावात श्री राधाकृष्ण मंदिर इस्कॉनचंच आहे. त्याच इस्कॉन मंदिराच्या दिंडीतून मी पंढरपूरला आलोय. तर मंडळी, चैत्रवारीच्या निमित्तानं मी पंढरपुरात तर आलोयच आणि आज वार आहे शुक्रवार आणि येत्या रविवारी एकादश आहे. आम्ही 2 दिवस अगोदरच पोहोचलोय आणि 2 दिवस आमचा मुक्काम होणार आहे. तो म्हणजे कुठं, तर पंढरपुरात असणाऱ्या इस्कॉनच्याच मंदिरामध्ये श्री श्री राधा पंढरनाथ मंदिर पंढरपूर या ठिकाणी. तर मंडळी, आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे कारण खूप दिवस झाले मी पंढरपूरला येतोय आणि श्री श्री राधा पंढरनाथ मंदिरला भेट देतोय आणि मला इथला एक ब्लॉग बनवायचा होता आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा होता. तर आज आपण बघणार आहे श्री श्री राधा पंढरनाथ मंदिर पंढरपूर. तर श्री श्री राधा पंढरनाथ मंदिराबद्दल जर सांगायचं म्हटलं तर या मंदिराच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण झालेत आणि आता सध्या एका नवीन मंदिराचा प्रकल्प चालू आहे. नवीन मंदिर तर आपण काम बघणारच आहे, त्याआधी भगवंतांचं दर्शन करून घेऊया. तर आपण मंदिर पाहिलं आणि राधाकृष्णांचं दर्शन पण केलं. अजून सांगायचं म्हणजे माझ्या बाजूला जी उजव्या बाजूला बिल्डिंग दिसते तुम्हाला, त्यामध्ये बुक स्टॉल पण आहे आणि तुम्ही दान करणार असला तर दान करण्यासाठी ऑफिस पण आहे. आणखीन ह्याच्यावरती गेस्ट हाऊस आहे, त्या ठिकाणी तुम्ही थोडेफार पैसे पे करून राहायलाही चालते. मंडळी, हे मंदिर चंद्रभागेच्या अगदी काठावरतीच आहे आणि तिथंच नवीन निर्माण झालाय म्हणजे श्रील प्रभुपाद घाट, तो आपण बघणारच आहे. त्याआधी आपण दर्शन घेऊया म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू व श्री नित्यानंद महाप्रभू यांच्या पादुकांचं. तर चला. जय गौ माता. आता आपण चैतन्य महाप्रभू यांच्या पादुकांचं दर्शन घेतलं, गोशाळा आपण बघितली. आता आपण बघूया श्रील प्रभुपाद घाट. तर मंडळी, चंद्रभागा आणि हा आहे श्रील प्रभुपाद घाट. मंडळी, तुम्हाला मी मगाशीच नवीन मंदिराचं सांगितलं होतं. ह्या प्रकल्पाचं नाव आहे भूवैकुंठ नवमंदिर निर्माण प्रकल्प. तुम्हाला मागच्या बाजूला मंदिर दिसतच असेल. तर या मंदिराचं बांधकाम क्षेत्र जर म्हटलं तर 3 लाख चौरस फूट इतकं आहे बरं का. आणि याची उंची म्हटलं तर 180 फूट आहे आणि हे मंदिर तब्बल 12 एकरामध्ये पसरलंय आणि याचं टोटल बजेट जर म्हटलं तर 150 करोड रुपये आहे बरं का. या प्रकल्पामध्ये भव्य मंदिर तर बघायला भेटतेच, त्याचबरोबर या ठिकाणी मंदिर सभागृहाचंही मोठं काम होणार आहे. आंतरराष्ट्रीय अतिथीगृह होणार आहे, वारकरी भवन होणार आहे, भक्ती वेदांत चिकित्सा केंद्र होणार आहे, वृंदावन गार्डन होणार आहे, श्रील प्रभुपाद संग्रहालय होणार आहे, गोविंदाज रेस्टॉरंट पण होणार आहे. तर मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही श्री श्री राधा पंढरनाथ मंदिर बघितलं. जसं जसं जमते मला तसं मी दाखवायचा प्रयत्न केला. तर तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर जाताना आपल्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि 4-2 लोकांना शेअर पण करा बरं का. धन्यवाद. हरे कृष्ण.